श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। या वल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय। ओंकार प्रधान रूप गणेशाचे। 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 हे तीन देवांचे जन्मस्थान। हे तीन देवांचे जन्मस्थान। ओंकार प्रधान रूप गणेशाचे। 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 आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु। 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 मकार महेश जाणियेला। मकार महेश जाणियेला। ओंकार प्रधान रूप गणेशाचे। 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 ऐसे तिन्ही
जेथुनी उत्पन्न ऐसे तिन्ही देव 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 जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप तो हा गजानन माय बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे 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 तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी 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 तुका म्हणे ऐसी तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पाहावे पुराणे व्यासाची या पाहावे पुराणे व्यासाची या ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणी येते. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात की मी नाही म्हणत तर जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासांची या महर्षी व्यास वेदमूर्ती व्यास या व्यासाने आपल्या पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की परब्रह्मानं या तीन देवांची निर्मिती केली. जो आकार झाला तो ब्रह्मदेव
या ब्रह्मदेवाची निर्मिती म्हणजे तिघांना निर्माण केलं. या विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव झाला, सृजन करता भगवान विष्णू झाले आणि संहार करता शंभो महादेव झाले. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्ण भ्रूणातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. हे ब्रह्मदेव 5 मुखाचे होते. ब्रह्मदेवांना 5 मुख होती. सोनेरी दाढी, लालसर सोनेरी दाढी होती त्यांना. कमळाच्या फुलामध्ये हे विराजमान आहेत. यांचं वाहन जे आहे ते हंस आहे. 4 हातामध्ये त्यांनी 4 आयुध घेतलेले आहेत. त्यापैकी पहिल्या हातामध्ये त्याने लाडू घेतलेला आहे. हा लाडू म्हणजे यज्ञाचं प्रतीक आहे. यज्ञामध्ये जे आपण समिधा टाकतो तशा प्रकारे आपल्याही जीवनाच्या समिधा ज्या वेळेला कर्मरूपी यज्ञामध्ये पडतील त्यावेळी आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे हे दर्शवण्यासाठी त्याने आपल्या एका हातामध्ये लाडू घेतलेला आहे. दुसऱ्या हातामध्ये कमंडलू घेतलेला आहे. कमंडलू पाण्यासाठी वापरतो आपण. पाणी हे जीवन आहे. आता आपल्याला लवकर कळणार आहे, कारण आपण सृष्टीची एवढी प्रचंड हानी केली. त्यामुळे आता डिसेंबरमध्येच मराठवाड्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. या ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळ्या निसर्गाचा समतोल ढासळला आहे. भविष्यामध्ये पाण्यावरून युद्ध होणार आहेत, लिहून ठेवा. आज देशाच्या सीमा बळकावण्यासाठी युद्ध होतात, भविष्यामध्ये पाण्यावरून युद्ध होतील. तर हे जे कमंडलू आहे, या कमंडलूमध्ये पाणी आहे. पाणी जसं जीवन आहे तसं तुम्ही सर्वांनी आनंदी जीवन जगा हे सांगण्यासाठी ब्रह्मदेवाच्या हातामध्ये कमंडलू आहे. ब्रह्मदेवाच्या 3ऱ्या हातामध्ये एक माळ आहे. ही माळ आपण मंत्र म्हणतो, जप करतो आणि जप करतो त्यावेळी माळेतला एक मणी पुढे ढकलतो आणि पाठीमागचा एक मणी आपल्या बोटामध्ये असतो. हे कळी काळाचं प्रतीक आहे. काळ सुद्धा अशाच प्रकारे झपाझप चालत आहे. म्हणून वेळेचा सदुपयोग करा. वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही. म्हणून जीवनामध्ये वेळेला महत्त्व द्या. जो जीवनामध्ये वेळेला महत्त्व देतो तो जीवनामध्ये नेहमी सक्सेस होतो. मी माझ्या जीवनामध्ये वेळेला महत्त्व देतो आणि म्हणून हा जो भक्तीचा सागर, भक्तीचा जो मळा फुललेला आहे तो वेळेचं नियोजन असल्यामुळे फुललेला आहे. तुम्ही सुद्धा याच्यातून शिकलं पाहिजे आणि जीवनामध्ये वेळ जी आहे ती पाळली पाहिजे, वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये वेळेला महत्त्व, आपण बघितलं का की मंत्री महोदय वगैरे यायला वेळ झाला त्यामुळे कार्यक्रम जरा पुढे गेला, पण आपण किती शॉर्टकटमध्ये तो कार्यक्रम करून आपली वेळ साधली. हा काळ जो आहे हा अशा प्रकारे पुढे 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 चाललेला आहे आणि आपण काळाचं भक्ष्य होता कामा नये. माझं म्हणणं आहे की मनुष्य जन्म एक संधी आहे. इथेच आणि फक्त इथेच आपण आपल्या जन्माचं स्वहित करून घेऊ शकतो. आने की वाट कोण, जाने का घाट कोण, हा जो प्रवास आहे तो इथेच त्याचा पत्ता आपण मिळवू शकतो. अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत मनुष्य जन्मामध्ये. तर हे वेद आपल्याला हे ज्ञान देतात की तुम्ही तुमचं जीवन जे आहे त्या जीवनाचं मोल समजून घ्या आणि त्याप्रमाणे जीवन जगा. वेद आपल्याला, वेदांची 4 वाक्यानं तत्वमसी म्हणजे वेदाने काय सांगितलं तेच तू आहेस. वेदाने आपल्याला डोळ्यामध्ये अंजन घालून काय सांगितलं
की जे तत्व या चराचरामध्ये तेच तू आहेस. म्हणजेच काय तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुझं आहे तुझं पाशी परी वेड्या जागा चुकलाशी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय ते मी सांगतो ठामपणे की मीच ब्रह्म आहे. आमच्या बाप्पा सांगायचे मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. म्हणजे या चराचरामध्ये सगळीकडे मीच मीच आणि मीच आहे. अशा प्रकारे 4 वेदांची 4 महावाक्य आम्हाला हीच जाणीव करून देतात की तो ब्रह्म तूच आहेस. हे फक्त आणि फक्त मानवी जन्मात येऊनच समजू शकतं. बाकी कुठलीच योनी याच्यासाठी समर्थ नाही. म्हणून हे मानवा, हे मी जे माझ्या हातामध्ये वेद धारण केलेले आहे, हे वेद तुला हे सांगू इच्छितात. आई बघा आपल्याला जन्म देते, त्यामुळे शक्यतो आपल्या हातून चांगल्या प्रकारचं कर्म कसं होईल याचा प्रयत्न करते. ब्रह्मदेव आपला जन्मदाता आहे. जन्मानं म्हणजे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेव आपल्याला जन्म देतो आणि त्यामुळे तो आईच्या भूमिकेमध्ये आपल्याला असं सांगतो की जन्म घातलाय दुर्लभ आहे, जन्म एक संधी आहे, ह्याचं सोनं बनव आणि तुझ्या जीवनाचं सोनं बनवून परमार्थाचा राजा हो, परमार्थाचा सम्राट हो. परमार्थी तो राज्यधारी आणि परमार्थ नाही तो भिकारी. काय म्हटलं कळलं नाही? कुणी टाळ्यात वाजवलं नाही? परमार्थी तो राज्यधारी आणि परमार्थ नाही तो भिकारी. ज्याला परमार्थ समजला, स्वतःचा मोठा अर्थ समजला, देव पहावयास गेलो आणि देवच होऊन ठेवलो, अशी ज्याची स्थिती झाली तो परमार्थाचा राजाच आहे. बघा ना, आता तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र सोडात, परंतु मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, गोवा, इकडून सगळीकडे, तेलंगणा, इथून सगळीकडून तुम्ही सर्वजण इथे आलेले आहात. कुणाला भेटायला? फक्त आणि फक्त मला भेटण्यासाठी सकाळपासून प्रतीक्षेत होतात. कधी एकदा भेटतायत, कधी एकदा भेटतायत. किती उत्कंठा! कशासाठी? ना मी तुमच्या रक्ताचा, ना गोत्याचा, ना नात्याचा, परंतु एवढं प्रेम आलं कुठून? ते दासबोधामध्ये सांगितलंय की ज्याने परमार्थ केला आणि ज्याला परमार्थ समजला तो परमार्थाचा राज्यधारीच आहे. आणि हे सांगण्यासाठी भगवान ब्रह्मदेवानं आपल्या हातामध्ये 4 वेद घेतलेले आहेत आणि त्या 4 वेदांचा प्रतीक म्हणून आपल्या हातामध्ये वेद धारण केलेले आहेत. मैत्रेयी या उपनिषदामध्ये ब्रह्मदेव जे आहेत, विष्णू आणि शिव यांचे मानस गुणच सांगितलेले आहेत. म्हणजे माणसाचेच गुण सांगितलेले आहेत. जन्मताच जीवसृष्टीमध्ये ते आलेले आहेत, ते मानवी गुणच घेऊन आलेले आहेत. रज तमस सत्व हे त्यांचे गुण आहे. ब्रह्मदेवाचा गुण आहे रज. या सृष्टीच्या कार्यासाठी ब्रह्मदेव निर्माण झालेला आहे. या ब्रह्मदेवाला विष्णुपुत्र सुद्धा म्हणतात, कारण विष्णूच्या नाभीतून, शेषशाही विष्णूच्या नाभीतून हे ब्रह्मदेव त्या कमळामध्ये बसलेले आहेत. म्हणजे विष्णूच्या नाभीतून एक कमळ प्रकट झालं आणि या कमळामध्ये भगवान ब्रह्मदेवाची स्थापना आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाला विष्णूचे पुत्र म्हटलं तरी फारसं काही वावगं नाही. रज तम सत्व म्हणजे विश्वाच्या निर्मितीचे, स्थितीचे आणि लयाचे कारण हे 3 जण आहेत. म्हणजे उत्पत्ती म्हणजे निर्मिती करणारा कोण? तर ब्रह्मदेव. हा एवढा मोठा ब्रह्मदेव, परंतु पृथ्वी तलावर त्याची पूजा फारशी केली जात नाही.
त्याची एक कथा सांगतो मी तुम्हाला. एकदा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव एकत्र आले आणि त्यावेळी चर्चा झाली की हा समोरून एक स्तंभ दिसला, अग्नीचा लोळ म्हणूया आपण, अशा प्रकारचा एक स्तंभ वरून अवकाशातून आला आणि खाली पाताळापर्यंत गेला. या दोघांनाही आश्चर्य वाटलं आणि त्यामुळे असं ठरलं की याचा स्रोत आणि व्याप्ती, स्रोत म्हणजे काय तर उगम, हा जो लोळ आलेला आहे अग्नीचा लोळ, ह्या लोळाचा उगम कुठे आहे ते बघायचं आणि ह्याची व्याप्ती किती आहे, म्हणजे हा किती मोठा आहे, कुठपर्यंत पसरलेला व्याप्त आहे ते पाहायचं. म्हणून दोघांनी शोधायचा प्रयत्न केला. भगवान विष्णू ते शोधण्यासाठी बाहेर पडले. त्याने पाताळामध्ये प्रवेश केला. खूप 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 खोल गेले, सप्त पाताळ धुंडाळले, तरी सुद्धा भगवान विष्णूंना तो स्तंभ कुठे आहे, त्याचा अंत कुठे आहे, तो काही सापडेना. त्याच वेळेला ब्रह्मदेव जे आहेत, हे ब्रह्मदेव आपल्या हंसावर बसले आणि वरच्या दिशेला म्हणजे स्वर्ग लोकाकडे जाऊ लागले. भरपूर गेले, म्हणजे भूलोक पार केला, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक सगळे पादाक्रांत केले. सप्तलोक झाले, सप्तलोक संपले, तरी सुद्धा त्या स्तंभाचा उगम कुठून आहे आणि त्याची किती व्याप्ती आहे ती समजेना. शेवटी ब्रह्मदेव हे बघून थकले, म्हणून त्याने एका केतकीच्या फुलाला साक्षीदार ठेवलं आणि त्या केतकीच्या फुलाला सांगितलं की ज्यावेळी साक्ष काढण्याचा प्रश्न येईल त्यावेळी तू सांगायचंस की इथपर्यंत ब्रह्मदेव आले होते आणि ह्याच्या पुढे तो स्तंभ दिसला नाही. केतकीचं फूल कसं तरी साक्षीदार म्हणून तयार झालं. ब्रह्मदेव आले परत माघारी. भगवान विष्णू सुद्धा आले. भगवान विष्णूंना विचारलं ब्रह्मदेवानी, तुम्हाला या स्तंभाचा अंत सापडला का किंवा उगम सापडला का? तर भगवान विष्णूंनी सांगितलं की मला अंतही नाही सापडला आणि उगमही नाही सापडला. आणि व्याप्ती किती आहे, किती म्हणून सांगू, अनंत ब्रह्मांड याची व्याप्ती आहे. त्यामुळे तो कुठे आहे, कसा आहे, त्याचा रंग काय, रूप काय, आकार काय, मला समजलेलं नाही. भगवान विष्णूने विचारलं तुम्हाला समजलं का? तर ब्रह्मदेव बोलले हो. कसा आहे, किती व्याप्ती आहे? तर ब्रह्मदेवाने वर्णन केलं त्याचं, फार व्यापक आहे, परंतु त्याला अंत आहे. मी ज्या ठिकाणी त्याला संपलेला पाहिला तिथपर्यंत मी जिथपर्यंत गेलो तिथे एका केतकीच्या फुलाला मी साक्षीदार ठेवलेला आहे. इतक्यात त्या स्तंभातून, अग्नीच्या लोळातून शिव बाहेर येतात. प्रचंड क्रोधिष्ठ होऊन बाहेर येतात आणि ब्रह्मदेवाला म्हणतात तू खोटा बोललास, तू देवता असून सुद्धा तू दंभानं तुझं आचरण चुकीचं केलंस आणि त्यामुळे मी तुला शिक्षा देतो. आणि त्याची जी 5 मुखं होती, ब्रह्मदेवाला 5 मुखं होती, त्यातलं एक श्रीमुख शंकरानं नष्ट करून टाकलं, उडवून टाकलं. त्यामुळे ब्रह्मदेवाला 4च मुखं आली आणि शाप मिळाला. पृथ्वी तलावर तू पूजनीय असणार नाहीस, म्हणून ब्रह्मदेवाची पूजा कुठेही केली जात नाही. पृथ्वी तलावर एखादा दुसरा अपवादात्मक ठिकाणी, आता पुष्करला, राजस्थान पुष्करमध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, ते असंच कुणीतरी भक्तगणाने बांधलेलं आहे. परंतु या पृथ्वी तलावर
शंभो महादेवांच्या शापामुळे ब्रह्मदेवाचं एकही मंदिर नाही आणि आपण ब्रह्मदेवाची कधी पूजा करत नाही. आपण शंकराची पूजा करतो, आपण भगवान विष्णूची पूजा करतो, परंतु ब्रह्मदेवाची पूजा करत नाही. त्या काळापासून दंभाचार या सृष्टीमध्ये निर्माण झाला आणि भगवान स्वरूप असताना सुद्धा ब्रह्मदेव या सृष्टीचा जन्मदाता असताना सुद्धा तो पूजनीय ठरला नाही. असत्य हे असत्यच असतं आणि सत्य हे सत्यच असतं. त्या काळापासून सत्याचा विजय झालेला आहे. असा हा जो ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवाला ही सृष्टी निर्माण करावी अशी वारंवार इच्छा होऊ लागली. त्याला जे स्फुरण आलं त्या स्फुरणातून त्यानं पहिल्यांदा आपले 4 पुत्र निर्माण केले. एकाचं नाव होतं सनक, दुसरा सनंदन, तिसरा सनातन आणि चौथा सनत कुमार. हे चौघेही ब्रह्मदेवापासून निर्माण झाले, पण पूर्णतः वैरागी. सृष्टीचं कार्य करण्यासाठी त्यानं निर्माण केलं. पण या 4 पुत्रांनी सांगितलं आम्हाला शक्य नाही, आम्हाला या सृष्टीच्या मायेमध्ये किंवा सृष्टीमध्ये या मायेमध्ये या मोहमायेमध्ये अडकायचं नाही आहे. आम्हाला वेदांची उपासना करायची. आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या मागणीला त्यांनी नकार दिला आणि ते निघून गेले. काही लोक या चौघांनाच 4 वेद मानतात. हे जे 4 जण आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, या 4 काही जण वेद म्हणून सुद्धा संबोधतात. तर हे 4 जण निघून गेले. आता म्हणाले आम्ही हे जनन कार्य करणार नाही. मग ब्रह्मदेवाला परत प्रश्न निर्माण झाला, आता काय करायचं? सृष्टीच्या निर्मितीचं कार्य कसं काय होणार? कारण हा जो रजोगुण आहे, ब्रह्मदेव म्हणजे रजोगुण, हा रजोगुण, शुद्ध रजोगुण जो आहे ना, शुद्ध आणि शबल, आपण अध्यात्मामध्ये आमच्या प्रवचनांमध्ये ऐकलेलं आहे. तर शुद्ध रजोगुण जो आहे, या शुद्ध रजोगुणाचं कार्यच मुळे असं असतं की त्यांचं वर्तन शुद्ध असतं. जे शुद्ध रजोगुणी माणसं आहेत, आपण पण त्यांचं वर्तन सरळ असतं, सन्मार्गी असतो तो माणूस. आपल्याला चेक करून घ्या, बघायला काय हरकत नाही आहे आपण कशा आहोत ते, नाही का? आपण आपल्याला स्वतःला चेक करू शकतो की मी रजोगुणी, मी तमोगुणी की सत्वगुणी. या 3 विषयावर प्रवचन होणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं, म्हणून कानिप महाराजांनी तिकडून सांगितलं की तुमचं प्रवचन जे आहे ते पूर्ण तुम्हाला करता आलं पाहिजे, म्हणून आम्ही तिकडून नाणीजला ऐकतो. तर जो शुद्ध रजोगुण असतो, तो शुद्ध रजोगुण सद्वर्तनी असतो, प्रामाणिक असतो, त्याच्यामध्ये त्याग पण असतो दुसऱ्यासाठी. त्या अशा रजोगुणी माणसामध्ये प्रेम पण असतं. अशा गुणांचा सहवास त्या माणसांमध्ये असतो. आणि त्यामुळे ही जी 4 माणसं तयार झाली, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, या 4घांनी वैराग्य स्वीकारलं, आम्हाला प्रपंच करणे नाही. आता ब्रह्मदेवाला प्रश्न पडला की आता सृष्टीची निर्मिती कशी करणार? कारण परब्रह्मानं आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे, तू सृष्टीची निर्मिती करायची. आता काय करायचं? म्हणून ब्रह्मदेवानं पुन्हा 10 मानसपुत्र निर्माण केले. मरीच, अत्री, अंगिरस, पुलस्त, नारद, पुलह, कश्यप्य, भृगु, वशिष्ठ आणि दक्ष, ह्या 10 मानसपुत्रांची निर्मिती झाली. आता हे 10 मानसपुत्र
म्हणजे आपण समजूया शबल रजोगुण. आता शबल रजोगुणाची लक्षणं आहेत की तो त्या प्राण्याला कर्मबंधनामध्ये बांधतो, त्याला संसार हवासा वाटतो. मला ठाऊक आहे प्रत्येक जण आपल्याला स्वतःला निकष लावून बघतायत की मी बरोबर ह्याच्यामध्ये बसतो का म्हणून. अशुद्ध रजोगुणाचा माणूस भयंकर चंचल असतो. काम, क्रोध, मद, मत्सर, द्वेष हे गुण बऱ्यापैकी या माणसामध्ये दिसतात. आता काही जण म्हणतील की ह्या ऋषीमुनींना हे गुण लागत होते का? त्यांचं जर चरित्र पाहिलं तर कमी जास्त प्रमाणामध्ये त्यांना हे सगळ्याच गोष्टी लागू होत्या. म्हणूनच पुढे हा संसार निर्माण झाला आणि तुम्ही आम्ही या पृथ्वीत आलो त्याच्यामुळेच आलोय. आपले गुरुजी ज्यावेळी सांगतात की पूजा करताना तुमच्या गोत्राचं नाव घ्या, ते आमच्या गोत्राचं नाव ते सांगतात वशिष्ठ गोत्र. कुणाचं अंगिरस गोत्र असतं, कुणाचं भृगु गोत्र असतं. याचा अर्थ काय? त्या ऋषीमुनींपासून आमची वंश परंपरा चालत 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 आलेली आहे. काम हा असलाच पाहिजे, नाहीतर तो रजोगुणी माणूस कसला. मगाशी जी लक्षणं सांगितली रजोगुणाचीच सांगितली, पण शुद्ध रजोगुण. आताची जी लक्षणं आहेत ती शबल रजोगुणाची तुम्ही ऐकताय. प्रचंड स्वार्थी, तुमचं घर जळू दे पण माझी विडी पेटू दे. म्हणजे काय कळलं? कळलं का? एखाद्याचं घर जळू दे, तो विजवायच्या भानगडीपर्यंत थांब ना, अरे विजवू नको ना, माझी विडी पेटवायची आहे ना. प्रचंड लोभी, त्या लोभासाठी काय वाटल ते करेल, सांगाल ते. जे जर त्याला एखादी गोष्ट त्या रजोगुणी माणसाला मिळवायची असेल तर तो आपलं वय बघणार नाही, आपली समाजातली पद पाहणार नाही. प्रतिष्ठा धुळीला मिळाली तरी चालेल, परंतु त्या लोभासाठी काय वाटल ते करेल तो रजोगुणी. बऱ्याच वेळा उन्मत्त, हल्लीच्या भाषेत त्याला बोलतात इगोस्टिक. भयंकर ते माणूस इगोस्टिक आहेत. म्हणजे काय? अहंकारी. काही जणांना संपत्ती प्रचंड मिळाली तरी कधी अहंकार नसतो, पण काही जणांना थोडी जरी संपत्ती आली तरी अहंकार येतो. याचं कारण काय? तर रजोगुण. हा जो रजोगुण आहे, हा रजोगुण आपल्याला अहंकारी बनवतो. त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं, त्यामुळे तो दुसऱ्यासाठी प्रयत्न करेल चुकू वाकून. परंतु त्याच्या प्रयत्नांना फारसं काही महत्त्व नसतं. नंतर लक्षात येतं की अरे हा आपल्याबरोबर इतका वेळ का आला, त्याचं ओंगडं अडकलं होतं ना म्हणून आला. म्हणजे काय कळलं? की रजोगुणी माणूस, शबल रजोगुणी माणूस हा स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करतो, तो रजोगुणी. दुसऱ्याला आपल्या मोहात पाडेल, इतका मिठास गोड गोड बोलेल की आपल्या ग्रामीण भाषेमध्ये बोलायचं झालं तर केसांना गळा कधी कापेल सांगता येणार नाही. तलवार वगैरे घेण्याची गरज नाही, शब्दानंच गळा कापून चरकन तुमच्या हातामध्ये मान ठेवून दे. त्याला रजोगुणी म्हणायचं. पैसा, पद, प्रतिष्ठा ह्या गोष्टी त्याला स्त्री, अशा गोष्टींचा जास्त मोह. बरेच रजोगुणी माणसं स्त्रियांच्या पाठीमागे जादा लागतात.
आपली कामुक वासना भागवण्यासाठी, तो रजोगुणी. कुठलंही कार्य करण्याचं धाडस असतं त्याच्यामध्ये. अगदी कुठल्याही लेवलला जायला सांगा, तो जाणार म्हणजे जाणार, पण त्याच्यात सुद्धा स्वार्थ शोधणार म्हणजे शोधणार. प्रेताला जाणार, पुढे लोक गेल्यानंतर हळूच पाठीमागे ते जमा करणार. काय कळलं ना, आमच्याकडे कोकणामध्ये पद्धत आहे पैसे टाकायची. धन पेरताना पैसे टाकतात, इकडे टाकतात काय मला माहिती नाही. प्रतिस्पर्धी एकदा त्याने ठरवला की त्याला समोरच्या व्यक्तीला शेवटपर्यंत तो पुरा पडणार म्हणजे पडणार. यथाशक्ती दान देईल, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये पण स्वार्थ की मी एवढा खर्च केला, मला स्वामींच्या गळ्यात हार घालायला मिळाला नाही, माझे पैसे का घेतले. काल आध्यात्मिक शाळेत प्रश्न आला होता माहिती आहे ना, एखाद्यानं चूक केली तर त्याला 4 लोकांमध्ये कसं उघडं करायचं. आध्यात्मिक शाळेत प्रश्न विचारून तो रजोगुणी. जाऊ दे बाबा, त्याने चूक केले, जाऊ दे, नाही 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 नाही, मी याला खेचणार म्हणजे खेचणार. लाखो लोकांच्या समोर आध्यात्मिक शाळेत त्याची इज्जत गेलीच पाहिजे म्हणजे गेलीच पाहिजे. त्याला रजोगुणी म्हणतात. देवाचं नामस्मरण करेल, भगवंताला अनन्य शरण जाईल, पण मतलब साध्य झालं नाही तर गळ्यातली माळ खुंटीला पण अडकवून ठेवेल आणि तुमचा आणि माझा काही संबंधच नाही असाही वागेल, तर रजोगुणी. तेव्हा ही सगळी रजोगुणी माणसाची लक्षणं आहेत. हा रजोगुण म्हणजे ब्रह्मदेवाचं काय करतो, प्रतिनिधित्व ब्रह्मदेव या रजोगुणाचं प्रतिनिधित्व करतात. पण या रजोगुणी माणसाला जर दुर्दैवानं असाच दुसरा रजोगुणी माणूस भेटला तर हा माणूस सुधारण्याच्या ऐवजी दुसऱ्याला पण बर्बाद करेल आणि ह्याचा तमोगुण इतका वाढेल, दुसऱ्याचा पण वाढेल, आणि दोघांची जोड झाली की समजायचं तमोगुणाचा जन्म झाला. म्हणून आपल्याला तमोगुण समजण्यासाठी, तमोगुणाचं प्रतिनिधित्व कोण करतं बोला, मोठ्यान बोला, शंभो महादेव. तमोगुणाचं प्रतिनिधित्व कोण करतं, शंभो महादेव. म्हणून शंभो महादेवासाठी एक अभंग म्हणूया आणि आपण पुढे जाऊया. शंभो 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 शिव महादेवा शंभो 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 शिव महादेवा शंभो 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 शिव महादेवा शंभो 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 शिव महादेवा. संसार सारं भुजगेन्द्रहारं कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. हर हर शंभो शंभो शंभो
मानन्दकन्दं हतपापवृन्दं सानन्दमानन्द गणे वसन्तं मानन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथं मम नाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये वाराणसीनाथ मम नाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये हर हर शम्भो 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 शिव महादेवा शम्भो 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 शिव महादेवा शम्भो 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 शिव महादेवा अवन्तिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् अवन्तिकाया वीतावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् अकालमृत्यो परिरक्षणार्थं वन्दे महाकाल महासुरेशम् अकाल मृत्यु परिरक्षणार्थं वन्दे महाकाल महासुरेशम् हर हर शम्भो 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 शिव महादेवा शम्भो 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 शिव महादेवा शम्भो 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 शिव महादेवा नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मागराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय हर हर शम्भो 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 शिव महादेवा 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 शम्भो हा जो शिव आहे म्हणजे महादेव हे तमोगुणाचे प्रतीक आहे. या भगवान शिवाला अनेक नावानं सुद्धा संबोधतात. समुद्र मंथनामध्ये निर्माण झालेलं विष यानं आपल्या कंठामध्ये साठवलं म्हणून याला नीलकंठ सुद्धा म्हणतात. समस्त प्राणीमात्रांचा लय करतो, पशूंचा लय करतो म्हणून याला पशूंचा स्वामी म्हणून पशुपतीनाथ सुद्धा म्हटलं जातं. वैदिक साहित्यामध्ये या महादेवाला म्हणजे शंकराला रुद्र सुद्धा असं म्हटलेलं आहे. या महादेवाचं शैव पुराण आहे, लिंग पुराण आहे. त्यामध्ये या महादेवाला या शंकराला महादेव किंवा शिव किंवा रुद्र अशा अनेक नावानं संबोधलेलं आहे. या ऋग्वेदामध्ये रुद्र ही मध्यम स्वरूपाची देवता असं मानलेलं आहे. आता ही देवता कशी आहे तिचं वर्णन वेदांमध्ये केलेलं आहे की जटाधारी आहे. हिच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे.
हा स्वतः भोलेनाथ महान वैद्य आहे, म्हणजे डॉक्टर आहे, डॉक्टर. अथर्व वेदामध्ये व्रात्तकांड नावाचा एक कांड आहे, म्हणजे टॉपिक आहे, म्हणजे विषय असं समजू. तिथे या रुद्राला व्यात्यांशी असं सुद्धा संबोधलेलं आहे. म्हणजे काय? औषधी देणारा, औषधी देणारा देव. आता हा शिव कसा आहे? तर याचा रंग कापरासारखा आहे. म्हणून आपण म्हणतो ना कर्पूर गौरम, म्हणजे कापरासारखं पांढरा शुभ्र असा हा देव आहे. त्याला निळा पण दाखवतात बऱ्याच वेळा, कारण समुद्र मंथन झालं त्यावेळेला जे विष बाहेर पडलं, ते विष म्हणजे हलाहल शंभो महादेवानी स्वतः ग्रहण केलं, नाही तर पृथ्वी माता संपूर्ण जळून खाक झाली असती. तो विषाचा पेला त्यांनी स्वतः रचवला. म्हणजे काय रचवला? म्हणजे काय? रिचवला म्हणजे प्राशन केला. म्हणून त्यांचं संपूर्ण अंग काळकुट्ट झालं, निळसार झालं, अंगाची दहा होऊ लागली. म्हणून त्याने शेवटी भगवान विष्णूचं म्हणजे रामाचं स्मरण केलं, आणि रामाच्या स्मरणानं त्यांचं जे शरीरातलं विष होतं ते शांत झालं, पण कंठाजवळ राहिलं. म्हणून त्याला नीलकंठ असं म्हणतात. हा शिव कसा आहे? तर एक भगीरथ नावाचा राजा, कथा मोठी आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही आहे, आपला विषय वेगळा आहे. त्या भगीरथ नावाच्या राजानं सगरपुत्र भगीरथ, सगर राजानं प्रचंड प्रयत्न करून ही जी गंगा मैया जी आहे ती स्वर्गातून पृथ्वीवर आणली. जर गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आली तर या सगरचे जे पूर्वज होते त्यांचा उद्धार झाला असता. आमच्या श्रीलीलामृत ग्रंथामध्ये मी त्याचं वर्णन केलेलं आहे. आता हे आणणं प्रचंड कठीण होतं. आधी एक म्हणजे गंगा मैया, म्हणजे गंगा प्रसन्न व्हायला पाहिजे, आणि झालीच, आणि तिने कबूल केलं. तर ती ज्यावेळी स्वर्गातून खाली येईल तर तिचा प्रचंड जो स्रोत आहे वरून आकाशातून जेव्हा एवढा एवढा गारीचा तुकडा आपल्या डोक्यात टणकन पडतो त्यावेळेला आपल्याला कळतं आईचं दूध आठवतं. तर ही गंगा मैया एवढी प्रचंड झोतामध्ये खाली येणार तर कदाचित पृथ्वी मैया सुद्धा किंवा पृथ्वी माता सुद्धा आपले परिवहन कक्षा बदलेल, इतकी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या आता गंगा मातेला सहन कण करणार म्हणून भगवान शंकराने आपल्या जटेमध्ये तिला पहिलं स्वीकारलं. म्हणजे गंगा मैया जी आली स्वर्गातून ती भगवान भोलेनाथांच्या जटेमध्ये आली, आणि मग तिथून तिला खाली पृथ्वीत आल्यावर अलगद सोडलं. मग ती पुढे राजा सगरला भेटली. जशी जशी इच्छा होती तशी तशी ती फिरली. तर राजा सगरने प्रचंड प्रयत्न केले, भगीरथ प्रयत्न केले, म्हणजे आटोकाट प्रयत्न केले. म्हणून आपण म्हणतो बघा, अमकानं भगीरथ प्रयत्न केले पण यश आलं नाही हो, की अमुकानं प्रयत्न केले, भगीरथ प्रयत्न केले म्हणजे अथक प्रयत्न केले, आणि मग त्या गोष्टीला यश आलं. त्या म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त प्रयत्न केले की त्याला भगीरथ हा शब्द वापरण्याचा प्रघात सुरू झाला. म्हणून या शिवाला गंगाधर सुद्धा म्हणतात. शिवाची नावं सांगतोय मी, शंभो महादेवाची वेगवेगळी नावं सांगतोय. त्याला गंगाधर सुद्धा म्हणतात का, तर त्याने गंगेला आपल्या जटेमध्ये धारण केली. हा शंभो महादेव, त्याच्या इथे कपाळावर चंद्रकोर आहे. ही चंद्रकोर कशासाठी आहे, कशाचं प्रतीक आहे, तर क्षमा, शीतलता. चंद्र कसा असतो, शीतल असतो, क्षमाशील असतो.
भगवान भोलेनाथ म्हणून भोले. तसं पाहिलं तर प्रचंड रुद्र आहे, कडक आहेत, कोपले. एकदा भगवान शंकरांना राग आला की ते नाचायला सुरुवात करणार, तांडव नृत्य करणार. असा प्रचंड कोपिष्ठ देव. कोपले तर कठीण, पण तेवढेच लोण्यासारखे मऊ. तो जो चंद्र आहे ना, तो शीतलतेचं प्रतीक आहे, म्हणून तो भोळा आहे. म्हणून आपण म्हणतो माझ्या भोळ्या शंकरा. रावणानं इतका त्रास दिला की ते ध्यानाला बसलेले असताना रावणानं काय केलं, त्या हिमालयामध्ये हात घातला आणि हिमालय डोंगर उचलून शंकरांना कैलासाला घेऊन, कैलास पर्वत उचलून घेऊन चालला. तेव्हा शंकरानं आपला डावा पाय दाबला, रावणाचा हात त्या कैलासामध्ये अडकला. रावणाला इतक्या यातना सुरू झाल्या, पण रावणाला माहिती होतं हा भोलेनाथ आहे. याची स्तुती केली, याचं भजन केलं तर हा प्रसन्न होणार. म्हणून आपण म्हणतो ना, माझ्या भोल्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. आणि मग रावणावर त्याने कृपा केली आणि तिथून हात सोडून घेतला. असा हा भोला. याला नागेंद्र पण म्हणतात. आपण मगाशी ऐकलं असाल, नागेंद्र हराय त्रिलोचनाय. नागेंद्र का म्हणतो तर वासुकीची माळ आपल्या गळ्यामध्ये त्यांनी घातलेली आहे, म्हणून त्यांना नागेंद्र सुद्धा म्हणतात. यांना त्रिलोचनाय सुद्धा म्हणतात. म्हणजे भगवान भोलेनाथाला 3 डोळे आहेत. 2 भुवयांच्या मध्ये भ्रुकुटी मध्यामध्ये तो डोळा असतो. ते 3रं नेत्र जर त्याने उघडलं तर समजूनच जायचं की तो संपलाच, समोरचा संपलाच. इथे एक मला कथा आठवते. उशीर होईल चालेल ना आपल्याला? त्रिनेत्र याच्यावरून एक कथा आठवली. भगवान जे शिव आहेत हे तसे मानले तर भोले. बैरागी तसा पाहिलं तर सात्विकतेचा पुतळा. बैरागी स्मशानात राहायचे, भूतांबरोबर राहायचे, म्हणून त्यांना भूतनायक सुद्धा म्हणतात. आता ब्रह्मदेवाच्या वरानं एक तारकासूर नावाचा दैत्य प्रचंड उन्मत्त झाला होता. ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला होता. त्याने ज्यावेळेस सांगितलं की देवा मला असा वर द्या की कुठल्या तरी एखादा संन्यासी बैरागी माणसाच्या मुलाच्या हातून मला मृत्यू येऊ दे. त्या ब्रह्मदेव म्हणाले की काय हरकत नाही आहे, तुला शंकराच्या मुलाकडून मृत्यू येईल. तारकासूर खुश, म्हणजे मृत्यू येणारच नाही आहे, कारण शंकर लग्न करणारच नाहीत. स्मशानात राहणारा, अंगाला राख फासून घेणारा, भस्मधारी. शंकराचं दुसरं पण नाव आहे भस्मधारी. तर प्रेतांची राख आपल्या अंगाला फासून घेणारा, भस्म फासून घेणारा असा भस्मधारी लग्न कशाला करतोय? आणि त्यामुळे लग्नच जर होत नाही तर याला मुलं कशाला होत आहेत? आणि जर शंकराला मुलंच नाही झालं तर माझा मृत्यू कसा काय? शक्यच नाही आहे. त्यावेळी माणसाला मृत्यूचं भय नसतं ना, त्यावेळी उन्मत्त होतो. मला वाटतं म्हणूनच देवानं प्रत्येकाला मृत्यू दिलेला आहे. आपण प्रचंड उन्मत्त होतो आणि आता मृत्यू जवळ आला हे कळलं की मग आपण बघा, जाऊ दे रे, मी तुला बोललो असेल, मला माफ कर ना, उगाच बोललो मी तुला, नको होतं बोलायला वगैरे वगैरे आपल्याला आठवतं. ज्यावेळी आपल्याला मृत्यू जवळ येतो त्यावेळी आपण चांगलं बोलतो का? तर भय. आता तारकासुराला भयच उरलं नाही. मी अजरामर आहे, मला काय गरज नाही, म्हणून देवानं सळो की पळो करून टाकलं त्याने.
एवढंच काय, तर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये इंद्राचं राज्य हिसकावून घेणार म्हणजे घेणार असं ठरवलं आणि सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आता आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये सुद्धा एखाद्या पुढे जात असेल तर पहिली फाईल शोधून ठेवतात ना, ह्याची उंची किती, खोली किती, जाडी किती, म्हणजे काय कळलं ना, ह्याने कुठे कुठे खाल्लेत, कुठल्या लपड्यात आहे, काय काय लपडी केलेले, ते सगळे फाईल वरिष्ठांच्या हातात असते. आता तो तर इंद्र, देवांचा देव, देवांचा राजा, त्याने या तारकासुराची सगळी कुंडली काढायला सुरुवात केली की ह्याला मृत्यू कसा येणार, कारण हा इतका प्रचंड उन्मत्त झालाय. तमोगुण असाच असतो आणि तमोगुणामुळे आपल्याला काही कळत नाही. ते ह्याला आता मारायचा कसा. शेवटी देवस्थे एकमेकांबरोबर चर्चा करतात आणि ठरवतात की आता कुठल्याही प्रकारे भगवान शंकराला लग्न करण्यासाठी तयार करायचं आणि करायचं. आता कठीण काम, शंकराला तयार कसं करायचं लग्नासाठी. म्हणून इंद्रदेवानं बोलवून घेतलं मदनाला. मदन म्हणजे काम, जो काम वासना निर्माण करतो. कामामध्ये चेतना असते, शारीरिक शृंगारिक असतोच तो, पण चेतनाही असते. त्याने मदनाला बोलवून घेतलं, म्हणजे कामदेवाला बोलवून घेतलं. तो आता मदन नव्हता, कामदेव होता. तो पुढे होणार मदन म्हणून. तो कसा होणार तो मी पुढे सांगणार तुम्हाला. कामदेवाला बोलवून घेतलं आणि सांगितलं ही जोखमीचं काम आहे. आम्हाला मान्य आहे की भगवान भोलेनाथ जर कोपिष्ट असल्यामुळे रागवले तर तुम्हाला हकनाक देवांसाठी बळी जावं लागेल, पण हे कुठल्याही परिस्थितीत देवांसाठी काम करायला पाहिजे. आता राजाचा हुकूम, इंद्र म्हणजे देवांचा राजा आहे ना, राजाचा हुकूम म्हटल्यानंतर कामदेव करणार काय. नाईलाज असतो तयार झाले आणि कामदेव निघाले. ते कैलासामध्ये आले. कैलासामध्ये भगवान भोलेनाथ समाधी लावून बसलेले असायचे नेहमी. आणि हिमालयाची पुत्री पार्वती ही भगवान भोलेनाथाच्या प्राप्तीसाठी, हा मला नवरा हवा आहे याच्यासाठी ती सुद्धा पूजा अर्चा करायची आणि भोलेनाथाची भक्ती करायची. तिने वडिलांकडून, ती राजाची मुलगी आहे, तिने हिमालयामध्ये राजाकडून हिमालयाकडून निघालेली आहे आणि ती हिमालयातच कैलासातच येऊन वास करायची आणि आपली पूजा अर्चा करणे, साधना करणे आणि भगवान भोलेनाथांच्या प्राप्तीसाठी एकमेव ध्येय की हा मला कुठल्याही प्रकारे पती हवा आहे. हळूहळू ती काय करायला लागली की जिथे भगवान भोलेनाथ ज्या गुंफेमध्ये बसलेले होते ती गुंफा येऊन साफसफाई करायची, ती सजवायची. कधी कधी ज्यावेळेस भगवान भोलेनाथ समाधीतून बाहेर यायचे त्यावेळेस बघायचे की एक मुलगी माझी गुंफा सजवते, फुलानं सजवते आणि मन प्रसन्न होईल अशा प्रकारे माझी ती गुंफा, माझं ते ठिकाण अत्यंत नयनरम्य करते. त्यांनी ते बघायचे, पण त्यांच्या मनामध्ये त्यातली भावनाच नाही स्त्रीबद्दलची. त्यामुळे त्यांच्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. हे बरेच वर्ष चाललेलं होतं. कामदेवावर जबाबदारी आली. मग कामदेवाने ठरवलं आता मला भगवान शंकरांना उद्दीपित केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून पार्वती माता, मग त्यावेळी कुमारिका होती, ती तिथे येऊन सजावट करायची. त्यावेळी भगवान भोलेनाथ समाधीमध्ये नसतील तर बघायचे ते सगळं, त्या मुलीचं सगळं जे कार्य चाललंय ते बघायचे. कामदेवानं गुप्तपणे भगवान भोलेनाथांच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि आश्चर्य असं की जो बैराग्य होता
ज्याला कुठल्याही प्रकारे कामाचा काही संबंध नव्हता, त्यांच्या अंगामध्ये काम संचारला. आणि पार्वती मातेकडे म्हणजे त्यावेळची ती कुमारिका, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच भोलेनाथांचा बदलला आणि त्यांची वासना कामुक झाली. त्यांना असं वाटू लागलं की नाही आता लग्न केलं पाहिजे. आणि मग ही वार्ता देवांना कळली. देव आनंदी झाले आणि ही कुणकुण भगवान भोलेनाथांना कळली की मी एवढा बैरागी, मला कुठल्याही प्रकारे स्त्रीचा मोह नाही, तर मला आता ह्या पार्वतीचा मोह का वाटतो. म्हणून ज्यावेळी त्याने अंतर्ज्ञानाने पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या शरीरामध्ये काम घुसलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची आसक्ती निर्माण झाली. त्यांनी कामदेवाला बाहेर बोलवलं, शरीरातून बाहेर आहे आणि तृतीय नेत्र उघडलं आणि तृतीय नेत्रामधनं कामदेवाला जाळून तिथे भस्म करून टाकलं. आता कामदेवाची पत्नी जी होती ती रडाल, तिला कळलं ही गोष्ट की देवांच्या कामासाठी माझा नवरा जळून भस्म झालेला आहे. मग ती तिथे आली, प्रचंड आखंड तांडव केलं, काकुळतीला आली आणि भगवान भोलेनाथांना प्रार्थना केली की हे देवा, आमची काही चूक नाही, देवांच्या भल्यासाठी तुमचं लग्न होणं आवश्यक आहे, कारण तुमच्या पोटी जो मुलगा येणार आहे तो तारकासुराचा वध करणार आहे. म्हणून राजा इंद्र याच्या आज्ञेवरून त्यांनी हे धाडस केलं, क्षमा करावी, परंतु माझ्या नवऱ्याला आपण उशाप द्यावा. तेव्हा भोलेनाथांनी उशाप दिला की आता या जन्मी हे शक्य नाही आहे, मी द्वापारयुगामध्ये तुझ्या नवऱ्याला जिवंत करीन आणि त्यावेळेला तू आताचा जो कामदेव आहे तो मदन रूपानं भगवान कृष्णाचा नातू ना, तो भगवान कृष्णाच्या कुळामध्ये जन्माला येईल मदन म्हणून आणि तू उषा म्हणून जन्माला येशील आणि मग तिथे तुमचं दोघांचं मिलन होईल. मग चित्रलेखा नावाची जी दासी असते ती फार चित्र काढण्यामध्ये पटाईत असते आणि हा मदन जो असतो हा मदन भगवान कृष्णाची सेम कॉपी असते, अतिशय सुंदर. ती फार मोठी कथा आहे, विषयांतर होईल म्हणून मी सांगत नाही. चित्रलेखा घेऊन जाते त्या मदनाला म्हणजे सांबाला तिकडे उषेच्या महालामध्ये आणि मग तिथे दोघं जण बोलत असताना ते कळतं वगैरे. पुढचा विषय आपण आता इथे सोडून देऊया. तर शिवाच्या भ्रुकुटी मध्यामध्ये असणारा तृतीय नेत्र जो आहे त्यामुळे त्याला त्रिनेत्र म्हणतात. तारकासुराचा आता तुम्ही म्हणाल पुढची कथा पूर्ण नाही केली स्वामी, म्हणून ती आता परत त्या कथेवर येतो. इकडे कामदेवाचं भस्म होतं, देवांना प्रचंड आनंद होतो की आता भगवान भोलेनाथ लग्नाला तयार झालेत, म्हणून तो भूतनायक लग्नाला तयार झाला म्हणून सगळेजण भूत वगैरे नाचतात आणि देवाचं लग्न लावतात, सगळ्यांना आनंद होतो आणि पार्वती मातेशी त्यांचा विवाह होतो. सगळे देव खुश, आता तारकासुराच्या तावडीतून आमची सुटका होईल आणि म्हणून सगळे देव खुश. कर्मधर्म संयोगानं पार्वती मातेबरोबर शंकराचं लग्न होतं, महादेवांचं लग्न होतं. आता दोघं ती नवरा बायको होतात. नवरा बायको झाल्यानंतर काही दिवसानंतर ती दोघं कामक्रीडेमध्ये असताना अचानकपणे सगळे देव तिथे दरवाजावर येतात. अचानक आले तर ती दोघं नवरा बायको कामक्रीडेत आहेत आणि त्यामुळे पार्वती माता लाजते आणि तिथून उठून जातात. परंतु भगवान भोलेनाथांमध्ये जो काम संचारलेला असतो त्यामुळे त्यांचं वीर्यपतन होतं. आता हे तेजस्वी ओज जो आहे हा कुणीतरी धारण केला पाहिजे म्हणून अग्नी धारण करतो. भगवान शंकराचं जे ओज आहे ते तेज आहे, ते वीर्य आहे, तो अग्नी धारण करतो. पण अग्नीला पण सहन होत नाही, स्वतः मुळात अग्नी, पण त्या अग्नीचं पण दहा होऊ लागतो. म्हणून अग्नी पळत पळत जातो आणि एका जलाशयामध्ये एका सरोवरामध्ये ते वीर्य टाकून देतो.
त्या जलाशयामध्ये सरोवरामध्ये 6 कृतिका आलेल्या असतात, कुमारिका असतात. पाण्याबरोबर ते वाहत जाणार वीर्य त्यांच्या मुखामध्ये जातं आणि त्या गर्भार राहतात. 6 गर्भार राहतात. आता गर्भार राहिल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की आम्ही कुमारिका आहोत आणि हे कोणतरी नाव ठेवले, दुष्कृत्य कुठून केलं म्हणून त्या घाबरतात आणि आपल्या पोटातला जे गर्भ अर्धवट विकसित न झालेलं गर्भ काढतात आणि पाण्यात टाकून देतात आणि पळून जातात. ते जे गर्भ आहे ते गर्भाचे अर्धवट विकसित झालेले गर्भ पाण्यामध्ये तरंगत कुठेतरी एका लाकडाच्या ओंडक्याला लागतात आणि तिथे येऊन ते एकमेकांना चिकटतात आणि तिथे ते बाळ तयार होतं. म्हणून त्याला 6 शिरा आहेत, म्हणजे डोके आहेत. इथून बॉडी एक आहे आणि 6 डोके आहेत त्यांना. कृतिकांचा मूल म्हणून तो कार्तिक. भगवान भोलेनाथांना कार्तिक नावाचा मग मुलगा होतो, कारण त्यांचंच ते वीर्य असतं ना, त्या वीर्यापासून मुलगा तयार होतो तो कार्तिक. आणि मग तारकासुराचं आणि कार्तिकाचं युद्ध होतं आणि तारकासूर मारला जातो. तर मला सांगायचा मुद्दा असा होता, हा त्रिनेत्रधारी म्हणजे तमोगुणाचं प्रतीक आहे. या भगवान भोलेनाथांना 12 ठिकाणी त्यांनी अवतार धारण केले, प्रमुख अवतार. म्हणजे त्यांच्या आधी मुळात अवतार जे आहेत ते 11 प्रमुख अवतार मानले जातात. महाकाल म्हणजे उज्जैनला आपल्या महाकाल आहे. तारा हा दुसरा भैरव आहे, तो पश्चिम बंगालला आहे. तिसरा बाल भुवनेश्वर. चौथा षोडश्री विद्येश त्रिपुरा राज्यामध्ये. 5वा भैरव उज्जैनलाच आहे, त्याचं नावच भैरव आहे. त्यानंतर झारखंड रांचीला छिन्नमस्तक नावाचा 6वा रुद्र आहे. 7वा रुद्र दंती जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये, मला वाटतं ते छत्तीसगडमध्ये येईल, धुमवान हा 7वा रुद्र आहे. 8वा रुद्र बगलामुखी हिमाचल प्रदेशमध्ये आहे. 9वा रुद्र मातंग झाऊवा या ठिकाणी आहे. 10वा कमल आणि 11वा कपाली. असे भगवान भोलेनाथांचे मुख्य 11 अवतार आहेत. भगवान भोलेनाथ स्वतः 12 ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये आहेत. ती 12 ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ, सोरटी सोमनाथ गुजरात, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, अमलेश्वर, केदारनाथ, भीमेश्वर, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि घृणेश्वर. काही जणांनी मंत्र म्हणून पाहिला असेल, बरोबर स्वामी सांगतात का, क्रम चुकायला नको म्हणून लिहून घेतलेलं आहे. अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंग भगवान भोलेनाथ 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपानं प्रकट झालेले आहेत. या शिवानं महादेवानं व्याघ्र चर्म परिधान केलेलं आहे. वाघ हे कशाचं प्रतीक असेल बोला? आम्ही बोलतोय थोडं जड वाटतंय का प्रवचन? मग बोललं पाहिजे ना. वाघ कशाचं प्रतीक असेल? रजोगुणाचं, तमोगुणाचं, सत्वगुणाचं? मोठ्यानं बोला. तमोगुणाचं, बरोबर. वाघ हे तमोगुणाचं प्रतीक आहे. ते व्याघ्र चर्म त्याने आपला भोवती गुंडाळलेलं आहे. आता तमोगुण म्हणजे काय? आता आपली तुलना करूया. महादेवाचं वर्णन झालं, आता आपली तुलना करूया की ज्या माणसामध्ये जास्त झोप आहे तो माणूस तमोगुणी आहे असं समजायचं. जो माणूस प्रचंड आळशी आहे, अरे जेवायचं आहे, भरवलं तर ठीक आहे,
अरे चल भूक लागली चल, नाही जमणार नाही, उठायला कंटाळा आलाय. अशी जी माणसं आहेत आळशी स्वभावाची, ती तमोगुणी असतात माणसं, म्हणून त्यांना नेहमी आळसपणा येतो. प्रचंड खोडसाळ. जिथे जाणार तिथे कळ लावून येणार म्हणजे येणार. दुसऱ्याचं दुःख पाहिलं, बरं झालं, लय माजला होता. क्रूर. दया माया नावाचा काही प्रकार नाही. काय ऐकताय तुम्ही? तमोगुणी माणसाची लक्षणं आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठे ठेवून बघायचं, आपण ह्याच्यातला एखादा गुण जर असेल तर तुकोबारांनी सांगितलं तम म्हणजे काय? नरकाची केवळ. हा नरकासारखा गुण आहे, तो कुरवाळू नका. काही जणांना आवड येतं शरीरावर, म्हणजे अशी गाठ वगैरे, त्याला काय कुरवाळत बसतं सारखं सारखं. काही जणांना चामखीळ येतो बघा. अरे का कुरवाळतो? काढून टाक ना तो. तसा तमोगुणी माणसानं हे दुर्गुण कौतुकानं सांगायचे नाही आहेत, काढून टाकायचे आहेत. रजस तमस सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. हा जो माणूस आहे अतिशय मोही, म्हणजे कुणाच्या पण मोहात पडणार. प्रपंचात दुःखाचा प्रसंग आला रे आला. आता जीवन म्हटलं की चढ उतार असणार ना जीवनामध्ये. प्रपंचात कुठल्याही प्रकारचा प्रसंग दुःखात आला रे आला या हताश झाला. आता आमचं बघा लोकांचं किती चांगलं चाललंय आणि आम्ही एवढी स्वामींची भक्ती करतो, का उपयोगाचा? कशाला भक्ती करायची? इतके दिवस भक्ती केली, काय काय दिवे लावले, असं ज्याला वाटतं. आता जीवन म्हटल्यानंतर जीवन हा प्रवास आहे. जन्माच्या स्टेशनवरून जात असताना, मृत्यूच्या स्टेशनपर्यंत जात असताना सगळ्याच कसा तुम्हाला समृद्धी मार्ग मिळणार? मिळणार का? त्याच्यावर पण होत आहेत ॲक्सिडेंट, म्हणून आपण ॲम्ब्युलन्स ठेवले तिथे. जीवनामध्ये सुख आणि दुःख पाहिजे. दुःख असेल तर सुखाचं महत्त्व कळतं, आणि सुख असलं आणि कधीच दुःख जीवनामध्ये नसेल तर दुःखाचं महत्त्वही कळणार, जगाचं महत्त्व कळणार नाही, एकमेकांची गरज लागणार नाही. आणि म्हणून त्याचं कॉम्बिनेशन बरोबर देवानं करून ठेवलेलं आहे. हा माणूस आई वडील भाऊ बहीण नातेवाईक यांची कधी दया माया ठेवणार नाही, मान सन्मान ठेवणार नाही. काही मुलं इथे पण बसलेली आहेत, आई वडिलांना मारतात, गळ्यात माळ स्वामींची आहे. जे आपल्या आईवडिलांवर हात करतात तो मुलगाच कसला? जे आपल्या आईवडिलांचा रिस्पेक्ट ठेवत नाहीत ती मुलं कसली? नक्की समजायचं तो तमोगुणी माणूस आहे. त्याला क्रोधाचा आवेग जो आहे तो कंट्रोल नाही होत. त्याला मारामाऱ्या भानगडी लपडी काही ती त्याच्या आवडीचा विषय. काय 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 झालं कुलते? काय झालं ते? तुला काय करायचं? अरे सांग ना जरा जरा ऐकायला बरं वाटतं. अशी ज्याची मनोवृत्ती आहे तो तमोगुणी माणूस. भांडण तंटा दुसऱ्याचा जरी असला तरी ह्याला मजा. हा स्वतः करणारच, सोडतो की काय? स्वभाव कसा? सोडतो की काय? मी सोडणारच नाही असा असतोच. पण दुसऱ्याचं जरी काही चालू असलं, काय चाललंय तिकडे ते अमुका म्हण, जरा थांब ना मला बघून येऊ दे ना. त्याने नक्कीच समजायचं हा तमोगुणी माणूस आहे. याला किडा मुंगी प्राणी श्वापद कशाची दया माया येत नाही.
तो प्राण्यांचा वध करेल, पक्ष्यांना मारेल, प्राण्यांना त्यांचा जीव घेईल, एवढाच काय माणसांचा पण जीव घ्यायला त्याला काही वाटत नाही. तो समजायचा तमोगुणी माणूस. हा माणूस इतका पागल असतो ना की त्याच्या जिव्हाळ्याचं आवडीचं कोणी माणूस मेलं तर इतका दुःखानं व्याकुळ होतो, वेळ प्रसंगी तो स्वतःचा पण जीव देईल असा तो तमोगुणी असतो. म्हणजे स्वतःचा पण घेईल आणि दुसऱ्याचा पण घेईल अशा प्रकारचा स्वभाव असणारा जो आहे तो तमोगुणी आहे. स्त्री हत्या, बालहत्या, ज्याला काहीच वाटत नाही, लहान मुलांवर अत्याचार, ती तमोगुणी माणसं आहेत. त्यांनाच तसं करावं असं वाटणार. आपल्या मनात लगेच अरे नाही 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 ते देवासारखं मूल असू दे, कुणाचं का असं ना, नाही 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 असं नाही केलं पाहिजे, ह्याला काहीच वाटणार नाही. अरे एका घावात खलास केला अभिमानात सांगायला ना, तो तमोगुणी. ह्याला स्वतःला विष प्यावंसं वाटेल, दुसऱ्याचा सत्यानाश करण्यामध्ये प्रचंड आनंद. जर कोणी भक्ती करत असेल तर त्या भक्तीमध्ये कसं विघ्न आणायचं त्याच्यात एक्सपर्ट असतो. जर कोणाची बायको भक्ती मार्गाला वेडायच काय, ती काय जाऊन तिकडे भानगडी करते तुला माहिती आहे का, झालं असं लावालावी करण्यामध्ये एक्सपर्ट, त्याला समजायचं तमोगुणी माणूस. पण हा तमोगुणी माणूस तसा विचार केला तर भोळासुद्धा आहे, शंकरासारखा. त्याला जर योग्य व्यक्तीची संगत लागली, सात्विक व्यक्तीच्या तो सहवासात आला आणि सात्विक व्यक्तीचा जर त्याच्यावर प्रभाव पडला की मग हिंदू संग्राम सेना. आपल्या हिंदू संग्राम सेनेमध्ये असेच लोक होते. आता हिंदू संग्राम सैनिकाला अरे बाबा ते बघ तुला ढकलून जातात, जाऊ दे ना माऊली, त्यांना दर्शन घ्यायचं आहे. सात्विक माणसाचा त्याच्यावर प्रभाव पडायला पाहिजे. आणि जर अशा प्रकारचा त्याच्यावर जर प्रभाव पडला तर हा तमोगुणी माणूस रजोगुणी माणसापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे, तो बदलतो आणि त्याच्यामध्ये हळूहळू सात्विकता येते. म्हणून एक अभंग म्हणूया आणि इथे या तमोगुणाला समाप्ती करूया. क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया. क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया. क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया. क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन
सुमिरन ते सब सुख उपजे, जेहि सुमिरन ते सब सुख उपजे, जेहि सुमिरन ते सब सुख उपजे, जेहि सुमिरन ते सब सुख उपजे। सो सुमिरन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया। क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया। कौड़ी को तो खूब संभाला, कौड़ी को तो खूब संभाला, कौड़ी को तो खूब संभाला, कौड़ी को खूब संभाला, लाल रतन क्यों छोड़ दिया तूने, लाल रतन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया। क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया। झूठे जग में दिल को लगाया, 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 झूठे जग में, झूठे जग में दिल को लगाया, असल वतन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया। क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया। खालिस एक भगवान भरोसे, खालिस एक भगवान भरोसे, तन मन धन क्यों ना छोड़ दिया तूने, तन मन धन क्यों ना छोड़ दिया। क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम जपन क्यों छोड़ दिया तूने, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, नाम वचन क्यों छोड़ दिया। अशा प्रकारचं जर सात्विक माणसानं त्याच्यावर परिणाम केला तर त्याच्यामध्ये सत्वगुण जागृत होऊ शकतो. आपण तमोगुणाला फार तुच्छ समजतो, पण या तमोगुणातला माणूस लवकर क्रांतीकडे जातो किंवा मुक्तीकडे जातो जर त्याला सात्विक माणसाचा सहवास मिळाला. आता तुम्हाला जवळपास अनुभव आहे ना, तुम्ही ज्यांना ज्यांना आणलेले आहात ते पूर्वी कसे होते आणि आता अध्यात्माला लागले, सात्विकतेचा प्रभाव झाल्यानंतर दररोज आध्यात्मिक शाळा
ऐकून 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 किती बदल झाला आपल्यामध्ये. हा सात्विकतेचा प्रभाव आहे. झूठे जग में दिल को लगाया असल वतन को क्यों छोड़ दिया. अशा प्रकारे ज्यावेळी आपण त्याच्यावर प्रबोधन करतो, मार्गदर्शन करतो, त्यावेळी तो सोडतो आणि मग सात्विकतेकडे जातो. तर या सात्विकतेचा देव आहे विष्णू. तुकाराम महाराज काय म्हणतात की आकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीत. म्हणजे उकार कोण आहे? विष्णू. हा जो विष्णू म्हणजे त्याला हरी सुद्धा म्हणतात. या विष्णूची अनेक नावं आहेत. त्याला हरी म्हणतात. या विष्णूला चराचरातील संरक्षक देवता म्हणतात, म्हणजे पालन करता. हा सगळ्यांची काळजी घेतो. जन्माला घालणं ब्रह्मदेवाचं काम आहे. हा अशी काळजी घेतो की तो प्राणी मरेपर्यंत त्याला सांभाळणे ही माझी जबाबदारी आहे. मरायचं कधी ते त्याचं तो ठरवेल. कधी मारायचं तो भोलेनाथ ठरवेल. भोलेनाथ म्हणतो मी नाही मारणार, तुझं कर्म तुला मारेल. हा विष्णू काय म्हणतो, तुला जिवंत असेपर्यंत अन्न पुरवणं आणि तुझं लालन पालन करणं हे माझं काम आहे. म्हणून त्याला संरक्षक देवता सुद्धा म्हटलेलं आहे. भगवान विष्णूला सत्वगुणाचं स्वरूप मानलंय. भगवान विष्णू म्हटलं की परोपकारी देवता. ही परोपकारी देवता शेषावर पहुडलेली आहे. क्षीरसागरामध्ये शेषावर झोपलेली अशी भगवान विष्णूची मूर्ती. चरणापाशी लक्ष्मी आहे. गंमत किती आहे बघा. लोक लक्ष्मीच्या चरणाजवळ जातात आणि याच्या चरणाजवळ लक्ष्मी आहे. हा फरक आहे. लोक लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ जातात आणि इथे उलट आहे. लक्ष्मी माता त्याची दासी झालेली आहे, त्याची पत्नी झालेली आहे आणि ती चरणाजवळ बसते, त्याचे पाय चेपत, त्याची सेवा करत. म्हणून आम्ही सांगतो तुम्ही नारायण हृदयामध्ये साठवा, काहीच कमी पडणार नाही. लक्ष्मी माता आपल्यासोबत कायम येणार. कारण ही माता भगवान विष्णूशिवाय राहत नाही. तिला करमतच नाही. त्याची कथा एकदा मी तुम्हाला सांगितली होती, इथेच सांगितली होती म्हणून रिपीट करत नाही, की तुझे भक्त जास्त की माझे भक्त जास्त. तेव्हा भगवान विष्णूला वाटलं माझे भक्त जास्त असतील. लक्ष्मी माता म्हणाली, आता विषय आला म्हणून संक्षिप्त सांगतो. लक्ष्मी माता म्हणाले माझे भक्त जादा. आणि शेवटी दोघांची पैज लागते. भगवान विष्णू खाली पृथ्वी लोकात येतात आणि ब्राह्मणाच्या रूपामध्ये राहतात, कीर्तन करतात, लोक ऐकायला भरपूर गर्दी करतात. आता हे गर्दी वाढते 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 वाढते. लक्ष्मी माता येते आणि एका बाईकडे पाणी मागताना तांब्या सोन्याचा करून टाकते. दुसऱ्या दिवसापासून गर्दी बंद. कारण एक बाई येते, पांढरी साडी नेसलेली आहे, ती पाणी मागते, गुळ पाणी द्यायचं आणि मोठा हंड्यानं पाणी दिलं, सोन्याचा हंडा होईल ना. आणि म्हणून तुडुंब ते मंदिर भरायचं, गाव संपूर्ण तिथे यायचा. लक्ष्मी माता आल्याबरोबर तो गाव त्या कीर्तनाला यायचा बंद झाला. शेवटी लक्ष्मी माता उठली आणि म्हणाले आता नवऱ्याची जास्त परीक्षा नको, म्हणून उठले आणि सरळ त्या कीर्तनात आल्याने बसली. बसल्यानंतर एका बाईनं बघितलं, ती बघ ती अमृताईजवळ बसले ना, तीच बघा ती हीच आली होती माझ्याकडे. मग चुळबुळ सुरू झाली. भगवान विष्णूंना काय कळायचं ते कळलं, तुम्हाला काय कळलं ते बघा. म्हणून हे लक्षात घ्या, लक्ष्मी मातेच्या पाठीमागे लागू नका. लक्ष्मी माता भगवान विष्णूच्या चरणाजवळ आहे. आम्ही संत परमार्थाचे राजे कशामुळे आहेत? आमच्याकडे भांडवल फक्त विष्णू आहे. हृदयामध्ये आमच्या विष्णू आहे, मनामध्ये आमच्या विष्णू आहे, स्वप्नामध्ये आमच्या विष्णू आहे,
ध्यानी मनी स्वप्ने आम्ही कधी विष्णूशिवाय राहत नाही. म्हणून लक्ष्मी मातेला आमच्या घरातच निवास करावा लागतो. आणि म्हणून एवढे मोठे जी वेगवेगळ्या प्रकारची जी सामाजिक कामं मगाशी मंत्री कराड जे आहेत ह्या कराडांनी सांगितलं की आपली प्रचंड कामं आहेत समाजाच्या सेवेसाठी. मी ऐकून माहिती आहे आणि आता तर प्रत्यक्ष बघितली फितीच्या मार्फत, त्या EVच्या मार्फत त्यांनी पाहिलं. तर लक्षात घ्या, ही कोट्यावधी रुपयाची कामं, दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होतोय त्याला, पण कधी बंद नाही पडत आहे, कधीच नाही बंद पडत. आपण इंग्रजी माध्यमाची शाळा चालू केली, अगदी 3 वर्षाचं मूल, 3.5 वर्षाचं नर्सरीचं मूल आपल्या ताब्यात घेतोय आणि आता ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण देतोय. ते कमी की काय? म्हणजे सगळंच फुकट शिक्षण, ते कमी की काय? म्हणून माझ्या मनामध्ये आलं, अरे ही गोरगरिबांची मुलं CBSE बोर्डाचं जरा शिक्षण घेऊ दे ना. म्हणून CBSE बोर्डामध्ये अर्ज केला. या मुलांना अजून दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. सगळ्या परवानग्यांपासून सगळंच हे मंत्री महोदय माझं काम करून टाकतात. आमची फाईल तिकडे गेली मंत्रालयात की आम्हाला जावंच लागत नाही, कारण आम्ही कधी बोगस काम कधीच कुठलं करत नाही. ज्या काही गोष्टी असतात त्या शासकीय परवानग्या घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट करायची नाही. मग शाळा असेल तर शाळेला परवानगी घ्यायची, ग्रँड नाही मागायची, पैसे कधीच नाही मागायचे. पैसे म्हणजे काय? लक्ष्मी मातेला कधीच मागायची नाही. मागायचं झालं तर विष्णूलाच मागायचं, लक्ष्मी माता आपोआप येते. मगाशीच मला कराड सर बोलले, महाराज मी तुमच्या कार्य प्रचंड प्रभावित आहे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, तुमच्या शाळेला मदत पाहिजे तर सांगा. म्हटलं काही नको, केंद्रामध्ये आमचा प्रस्ताव गेला तेवढा CBSE बोर्डाचा, तेवढा मंजूर करून द्या. नाही तो करणारच मी मंजूर, पण मला आणखीन काहीतरी मदत करायची. साहेब नको मदत. किती विचित्र माणूस असेल मी. मदत देतात मी नको म्हणतो. आम्हाला शासनाची मदतच नको, आम्हाला ह्यांची मदत पाहिजे. तुमच्या श्रमातून, तुमच्या मेहनतीतून समाजाची सेवा केली पाहिजे, कारण तरच तुमच्यातली सात्विकता वाढणार आहे. सत्वगुणासाठी दातृत्व असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. मला तुमच्यामध्ये दातृत्व हा गुण रुजवायचा आहे आणि तो प्रचंड रुजलेला आहे याची मला खात्री आहे. भगवान विष्णूला सात्विक का म्हणायचं त्याचा एक दृष्टांत मला आठवला म्हणून सांगतो. हिमालयामध्ये भृगु ऋषींनी यज्ञ आरंभलेला होता. विश्वशांती यज्ञ होता भृगु आश्रमामध्ये चालू, आणि अनेक थोर मान्यवर ऋषी तिथे आलेले होते. आणि त्या यज्ञामध्ये भरपूर दिवस यज्ञ चालू होता आणि त्या यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या आहुत्या समिधाच्या रूपानं पडत होत्या. त्या यज्ञामध्ये आता प्रचंड विद्वान असे ऋषी आलेले होते. त्यातल्या एका ऋषींनी, नारद मुनी आलेले होते त्यावेळेला, प्रश्न विचारला की मुनिवर्य, नारद मुनी सुद्धा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत, हे भृगु ऋषी पण मानसपुत्रच आहेत, वशिष्ठ सुद्धा मानसपुत्रच आहेत. मग अशी 10 पुत्रांची नावं सांगितली, त्यातले सगळेच ऋषी यज्ञासाठी तिथे हजर होते. तर एका ऋषीने त्यांना प्रश्न विचारला की आपण हा जो यज्ञ अनेक दिवस चालवलेला आहे आणि या यज्ञामध्ये ज्या समिधा पडतायत, आहुत्या पडतायत, त्या कुणापर्यंत पोचतात? तर नारद मुनी म्हणाले अर्थातच परब्रह्मापर्यंत पोचतात. अजून कोणकोणत्या देवांना पोचतात? तर ते म्हणाले ब्रह्माला पण पोचतात, विष्णूला पण पोचतात आणि महेशाला पण पोचतात. मग या आहुत्या घेण्यासाठी ती योग्य आहेत का? कारण ह्या आहुत्या सात्विक विभूतीपर्यंत पोचल्या पाहिजे. त्या आपण जो यज्ञामध्ये ह्या आहुत्या टाकतोय त्या सात्विक विभूतीपर्यंत पोचतात का? नारद मुनी म्हणाले परीक्षा घ्यावी लागेल. तुम्ही ब्रह्मदेव, विष्णू, महेश यांच्या नावाने ज्या आहुत्या टाकता त्यांची परीक्षा घ्यावी लागेल. व चर्चा झाली की आपण या 3 प्रमुख देवतांच्या नावाने ज्या आहुत्या टाकतो
त्या आहुत्या घेण्यासाठी ते खरंच सात्विक आहेत का? आणि सगळ्यांच्या विचारांती असं ठरलं की भगवान म्हणजे भृगु ऋषींना या तिन्ही देवांची परीक्षा घ्यायची परवानगी देण्यात आली. भृगु ऋषींनी जायचं ब्रह्मदेवाकडे, विष्णूकडे जायचं, शिवाकडे जायचं आणि त्याच्यामध्ये कोण सात्विक आहे हे ठरवायचं. भृगु ऋषी निघाले. ते आले पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे आले त्यावेळी ब्रह्मदेव जे आहेत ते स्वर्गामध्ये नृत्य आणि गायनामध्ये तल्लीन होते. नृत्य आणि गायनामध्ये तल्लीन असल्यामुळे ब्रह्मदेवानी त्या भृगु ऋषींकडे लक्ष दिलं नाही. आता भृगु ऋषींना काय ओळखत नाही तसं नाही ना, ब्रह्मदेवाचाच मुलगा आहे ना, पण भृगूंकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे भृगू म्हणाले की तुम्हाला किंमत नाही आहे, तुम्ही ह्या गायन आणि संगीतामध्ये, नाच गाण्यामध्ये तल्लीन आहात. असं बोलल्याबरोबर ब्रह्मदेवाला राग आला की माझा पुत्र मला उलट बोलतो, आणि ते रागानं कोपिष्ट झाले. आणि आता माझा अपमान केला मुलानं, आता वडिलांचा अपमान करतात तो सरास करतात, कारण घरी बऱ्याच वेळेला बायकाच अपमान नवऱ्याचा करतात, ते बघून पोरं पण शिकतात. काय बसा, तुम्हाला काय कळत नाही? लग्न होऊन 3 वर्षात सुखी असतो नवरा. चौथ्या वर्षी देशपांडे, कळत नाही ना काय तुम्हाला? गप बसा ना, कशाला बोलताय? इकडे बघून नाही मी बोललेलं आहे, लक्षात घ्या. इकडे हात का दाखवला, कळलं का तुम्हाला? हा, तुम्हाला काय भाई कळतच नाही. मग पोरं पण ऐकतात आणि पोरं पण सांगायला सुरुवात करतात. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, मुळाकडे येऊया. त्या काळी वडिलांचा आज्ञा मानणारा त्यावेळचा काळ, आणि मुलगा भृगू उद्धट बोलल्याबरोबर ब्रह्मदेवांना प्रचंड राग येतो, संतापतात आणि आता काहीतरी बोलणार. पण ब्रह्मदेवाने स्वतःला कंट्रोल केलं विवेकानं, आणि भृगु ऋषी निघाले. जाताना त्यांनी सांगितलं की तुम्ही रजोगुणी आहात, तुम्हाला माझा राग आला, मी आलो होतो तुमची परीक्षा बघायला, तुम्ही सात्विक आहात की कशात? तर तुम्ही हे जे नृत्य आहे, संगीत आहे, त्या संगीतामध्ये मशगूल राहिलात, माझ्याकडे लक्षही नाही दिलं, आणि मी असं बोललो, सत्य ते बोललो, त्याचा तुम्हाला राग आला, आणि आता मला शाप देणार. विवेकाने स्वतःला कंट्रोल केलं म्हणून तुम्ही रजोगुणी आहात. भृगू तिथून उठले आणि कैलासात गेले. कैलासात गेल्यानंतर कैलासामध्ये महादेव होते. नंदीने जाऊन वार्ता सांगितली की भृगु ऋषी, ब्रह्मदेवाचा मुलगा भृगू तुम्हाला भेटायला आलाय. भगवान भोलेनाथांना प्रचंड आनंद झाला, आणि भृगू गेल्याबरोबर भगवान भोलेनाथ स्वतः उठले आणि त्यांना आलिंगन द्यायला पुढे आले. आलिंगन द्यायला पुढे आल्याबरोबर भृगू त्यांच्या त्या मिठीतून बाजूला आले आणि म्हणाले, खबरदार, मला आलिंगन द्याल तर याद राखून ठेवा, मला आलिंगन वगैरे काय नाही पाहिजे. आलिंगन देत आहेत. अरे तुम्ही वाटेल ते लोकांना आशीर्वाद देता, आणि त्या आशीर्वादामुळे ते दानव इतके उन्मत्त होतात, आणि गोरगरिबांना इतकं सळो की पळो करतात. आमच्या यज्ञामध्ये विध्वंस घालतात, यज्ञामध्ये वेगळ्या प्रकारचे अडीअडचण येतात. गो ब्राह्मणांना जगणं सळो की पळो करतात तुमच्यामुळे. तुम्ही काही मागचा पुढचा विचार करत नाहीत, भक्ती केली की लागले आशीर्वाद द्यायला.
आणि वाटेल ते आशीर्वाद देतात आणि सगळ्यांना बाकीच्यांना भोगावं लागतं. त्यामुळे मला आलिंगन अजिबात नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे. एवढं बोलल्याबरोबर भोलेनाथच ते झाले रागानं लाल बुंद झाले, उठले शाप देण्यासाठी. मग पार्वती मातेनं समजावलं. बऱ्याचशा पुरुषांची कळ तिथेच असते ना. शांत. मी काय म्हणते, तसं महादेवानं पार्वती मातेनं समजावलं, नाहीतर शाप देणार होती. त्या भृगुनी सांगितलं की तुम्ही तमोगुणी आहात. ब्रह्मदेवाला काय ठरवलं बोला? रजोगुणी. महादेवाला सांगितलं तुम्ही तमोगुणी आहात. तिथून भृगू निघाले, ते क्षीरसागरामध्ये आले. त्यावेळेला क्षीरसागरामध्ये प्रवेश केल्यानंतर पाहिलं तर लक्ष्मी मातेच्या मांडीवर भगवान विष्णूंनी डोकं ठेवलेलं आहे. ती डोक्यातून देवाचे हात फिरवते आणि दोघं नवरा बायको काही गुजगोष्टी चालल्या असतील. त्यांच्या लक्षात आलं नाही भृगु ऋषी आलेत ते. इतक्यात भृगु ताडकन जातात आणि त्यांच्या छातीत लात मारतात. छातीत लात मारल्याबरोबर भगवान विष्णू बघतात रे आणि पटकन उठतात आणि भृगूंना उचलतात, उठतात आणि सांगतात मुनिवर्य आपण विराजमान व्हा. क्षमा मागतो मी, माझं लक्ष नव्हतं आपल्याकडे, आपल्या आगमनाची खबर नसल्यामुळे माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. आपल्या पायाला तर लागलं नसेल ना. माझी ही जी भरभक्कम छाती आहे त्या छातीवर तुम्ही लात मारल्यामुळे तुमच्या सुकुमार या कोवळ्या पायांना त्रास तर झाला नसेल ना. आणि ते चेपू लागले पाय. आणि भृगु ऋषींना त्याने आसनावर बसवलं. त्या भृगु म्हणाले की तुम्ही सात्विक आहात, तुम्ही सत्वगुणी आहात. आणि म्हणून आज सुद्धा बघा भगवान विष्णू त्यांनी मारलेली जी लात आहे ते अजून सुद्धा मिरवतात. भृगूंची लात भगवान विष्णूच्या छातीवर अजून सुद्धा मिरवली जाते. त्या भगवान विष्णू दया, क्षमा, औदार्य, परोपकार, विरक्ती ही सगळी लक्षणं भगवान विष्णूंमध्ये दिसतात. म्हणून आपल्याला जर मोक्ष मिळवायचा असेल तर त्या विष्णूचं नाव घेतो आपण, राम म्हणतो. या शंकरानं विष पाहिला, 10 सुरू झाल्याबरोबर त्यानं रामनाम सुरू केलं आणि त्या रामनामामुळे ते 10 शरीरातला जो होता तो शांत झाला. आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल तर शंकराचं नाव घेऊन मोक्ष नाही मिळणार, कारण तो तमोगुणाचं प्रतिनिधित्व करतो. ब्रह्मदेवाचं नाव घेऊन रजगुणाचं प्रतिनिधित्व करणारा तोही आपल्याला मोक्ष मिळवून देऊ शकत नाही. आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल तर जास्तीत जास्त सात्विकता मिळवा, म्हणजे सत्वगुणाची गरज आहे. म्हणून मी सांगितलं तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा. म्हणून हे रामनाम. म्हणून आपण गुरुनी दिलेलं जे नाम घेतो त्याचं कारणच आहे, कारण गुरु सुद्धा विष्णूच आहे. तो दयेचा सागर आहे. म्हणून गुरुनामानं आपण तरतो. ज्या मंत्राने वाल्या कोळी तरला तो मंत्रमुखाने बोला. वाल्यानं कुणाचं नाव घेतलं? भगवान प्रभू रामचंद्राचं, म्हणजे भगवान विष्णूचं नाव घेतलं. गुरु तेच सांगतात की तुम्ही तेच नाव घ्या, आज जन्म नाही पुन्हा, ओम श्री गुरुदेव म्हणा. कारण ह्या नावामुळे आपल्यामध्ये सात्विकता येते. तपासून बघा आपल्याला सगळ्यांना आपण कसे होतो. कोण होतास तू, अरे वेडा कसा वाया गेलास तू, अशी स्थिती आपली झाली होती. परंतु गुरुनामात आल्यामुळे, गुरु सहवासात आल्यामुळे आपल्यामध्ये जो अमूलाग्र बदल झालाय
तो झालाय नामामुळे. तुम्ही लांबून काय घेता? नावच घेता ना, दुसरं काय घेता? कुठंही असा जगाच्या पाठीवर तर ते नाम तुमचं जे आहे ते ज्याच्या मजबूत आहे, श्वासावर आहे, त्याचा ऋणी रुक्मिणीकांत आहे. म्हणून नामस्मरण करायचं, कारण नामस्मरण आपल्यामध्ये सत्वगुण वाढवतो. आणि जेवढा तुमच्यामध्ये शबल आणि शुद्ध शबल सत्वगुण तुम्हाला काय करेल? मोह माया इकडे घेऊन जाईल. वाईट काही नाही आहे. लोकांवर प्रेम केलं पाहिजे, लोकांच्या मदतीला धावलं पाहिजे, लोकांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे, जगावर आबाळ मायेनं प्रेम केलं पाहिजे. हे सत्वगुणाचं लक्षण आहे. म्हणून ते तुम्हाला मी सांगितलं की सेवा करा, पण ती करत असताना स्वतःसाठी वेळ, वानप्रस्थीनं काय करायचं आहे? स्वतःसाठी सुद्धा वेळ ठेवायचा आहे. आणि मी कोण हे समजण्यासाठी शुद्ध सत्वगुणाकडे जायचं आहे. आपल्यामध्ये नुसता शबल नाही. मी काय करतो? नाणीला जातो, सेवा करतो. मी काय करतो? हिंदू संग्राम सैनिक म्हणून उभा राहतो, उन्हातानातून उभा राहतो, लोकांना दर्शनाची रांग लावतो, तिकडे महाप्रसाद सगळ्यांना मिळाला पाहिजे यासाठी मी मदत करतो. इथे अस्वच्छता असली पाहिजे. गुरुंना घाण आवडत नाही, अस्वच्छ आवडत नाही, म्हणून ते परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतो. मी पादुका दर्शन सोहळ्यासाठी पळतो, मी भक्त जोडतो, मी आरत्या करतो, मी संत संग करतो, मी सगळंच करतो, माझ्या गुरूंसाठी करतो. हा झाला शबल सत्वगुण. हा असल्याशिवाय शुद्धता येणार नाही. आता हे करत असताना आपल्याला फळाची अपेक्षा ठेवायची नाही. त्यावेळी शुद्ध सत्वगुण आपल्यामध्ये निर्माण होतो. मी काहीही केलेलं नाही, मी काही मेहरबानी केली नाही, मी माझं काम केलं. गुरूंसाठी झेटणं, गुरूंसाठी जगणं, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. तुझ्या कार्यासाठी हा माझा देह शेवटपर्यंत उपयोगी आला पाहिजे. अशा प्रकारे आपली वृत्ती ठेवायची आणि फळाची अपेक्षा ठेवायची नाही. जेव्हा मला कोणी नाही म्हणेल तेव्हाच देवा तुझी सेवा घडेल. त्याला शुद्ध सत्वगुण असं म्हणतात. आणि हा शुद्ध सत्वगुण आला की आपल्याकडे वैराग्य येतं, आपोआप विरक्ती येते. आणि रात्रंदिन करता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. अशा प्रकारे आपल्याला ते दर्शन होणार आहे आणि आपला आत्मउद्धार होणार आहे. आपल्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होऊन आपण या पृथ्वी तलावरून परत येण्या जाण्याचा प्रवास थांबवणार आहोत. म्हणून जीवनामध्ये हे रज नसेल तर तमाचं महत्त्व कळणार नाही, तम नसेल तर सत्वाचं महत्त्व कळणार नाही. म्हणून रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. हे तुकोबाराने सांगितलं. मग तुकोबाराय काय सांगतात? तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अनिर्षी. तर हा परमार्थ आपल्याला जर केला तर मग आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला या तिन्ही देवांनी जसं अनुसयेच्या पोटी जन्म घेतला आणि श्री दत्त नावानं ते प्रकट झाले आणि सगळ्यांचे गुरु बनून जगाचा उद्धार केला. तुमचा आमचा सगळ्यांचा उद्धार केला. त्यांनी माझा उद्धार केला म्हणून मी 2.5-3 तास बोललो. कारण गुरूंचे अनंत उपकार आपल्यावर असतात. तर ब्रह्म विष्णू महेश आज मार्गशीर्ष पौर्णिमेला अस्तमान म्हणजे सूर्य मावळतीकडे चाललेला आहे. अशा वेळेला तिन्ही सांजांच्या वेळेला मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्री आणि अनुसयेच्या पोटी जन्माला आले. म्हणून त्या अत्री अनुसयेच्या सुपुत्राचं भगवान दत्तात्रयाचं आपण त्यालाचा पाळणा म्हणून स्वागत करून इथे माझ्या वाणीला विराम देईल. श्री गुरुदेव. मार्गशीर्ष पौर्णिमा दिन रवि कलेवर अस्तमान, अनुसये पोटी जन्मलतान, दत्तात्रय नामक पुत्र छान, जो बाळा जो रे जो, दत्तात्रय नामक पुत्र छान, जो बाळा जो जो रे जो. उत्तम कांती
हात आल सहा हस्त तीन मस्तक ऐसे जन्मास बाळ आल जो बाळा जो रे जो ऐसे जन्माच बाळ आलं जो बाळा जो जो रे जो कपाळी सदा भस्माचा टिळा गळा रुद्राक्षांच्या रुळती माळा नेसला कासोटा पीतांबर पिवळा वाम बगलेसी भिक्षेचा झोळा जो बाळा जो जो रे जो वाम बगलेची भिक्षेचा जोडा जो बाळा जो जो रे जो वाम बगलेची भिक्षेचा जोडा जो बाळा जो जो रे जो सहा हस्त धरती आयुधे श्वान सदा सती पुढे आवडीची धेनु तुमच्या मागे चरणी खडावा ऐसे दर्शन घडे जो बाळा जो जो रे जो चरणी पडावसे दर्शन घडे जो बाळा जो जो रे जो चरणी पडावसे दर्शन घडे जो बाळा जो जो रे जो ब्रह्मा विष्णू आणि महेश प्रतिव्रतेचे सत्व पाहण्यास बाळ केले तिन्ही देवास तिन्ही देवी मग लागल्या चरणास जो बाळा जो जो रे जो तिन्ही देवी मग लागल्या चरणास जो बाळा जो जो रे जो तिन्ही देवी मग लागल्या चरणास जो बाळा जो जो रे जो तेव्हा तिघांनी पण केला तिघे तुझ्या पोटी एक होऊन नरेंद्र म्हणे हो दाखविण्या खूण आले तिघे जण दत्त म्हणून जो बाळा जो जो रे जो आले तिघे जण दत्त म्हणून जो बाळा जो जो रे जो आले तिघे जण दत्त म्हणून जो बाळा जो जो रे जो जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पवन सुत हनुमान की जय।